आता याच्यामध्ये ज्या वेळेस सात नंबरचा राऊंड चालू होता, 8वा राऊंड चालू झाला. 8वा राऊंड चालू झाला त्या टायमाला मला फक्त 94 मतांचं लीड राहिलं होतं, फक्त 94 मतांचं. अजून 9वा आणि 10वा हे 2 राऊंड, 8वा 9वा 10वा 3 राऊंड शिल्लक राहिले होते. म्हणजे 7व्या राऊंड पर्यंत मला फक्त 94 मतांचे लीड राहिलेलं होतं. आणि ही त्यांची आकडेवारी आहे, ही माझी नाहीये. ही 94 मतांची आकडेवारी ही निवडणूक आयोगाची आहे, ज्या तिथं आरो मॅडम होत्या त्यांची आहे, की मला फक्त 94 मतं कमी पडली होती 7व्या. 8वीला ज्या टायमाला तिथं मला त्यांनी त्या प्रांतांनी बोलवलं की हे प्रॉब्लेम झालाय, इथं मशीन बंद पडली आहे, त्यामुळं तुम्हाला ह्याला दुसऱ्याच सिम टाकावं लागेल. आणि बरोबर त्याच राऊंडला तो राऊंड संपूर्ण थांबवण्यात आला होता. एक नंबरचाच इथं गोळ झाला होता म्हणून. तर त्याच्यानंतर बरोबर मला त्या राऊंडला 8व्या राऊंडला मला 740 मतांचं लीड पडलं. एवढं लीड मला अख्ख्या ह्याच्यात कुठंच पडलं नव्हतं. 740 मतांचं लीड मला एका राऊंड मध्ये कुठंच पडलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मला राऊंड 8व्या नंबरच्या राऊंड मध्ये मला 740 मतांचं लीड पडलं. त्याच्यानंतर ते लीड दुसऱ्या राऊंडला पण अजून वाढलं, 350 मतांनी ते लीड वाढलं. तर ते 1057 झालं 9 राऊंड पर्यंत. आणि 10व्या राऊंडला जेव्हा जो फायनल राऊंड होता, त्या फायनल राऊंड मध्ये मी पुन्हा एकदा जवळजवळ 50 ते 60 मतांनी ना 45 मतांनी मी परत आघाडीवरती गेलो. सांगायचं हे एवढंच आहे की अशा प्रकारे जर निवडणुका होणार असतील ना, तर मग चांगली लोक राजकारणात राहणार नाहीत. आज या ठिकाणी जर आपण पाहिलं, मला वाटते हा जो मी काही संशय व्यक्त करतोय हा सगळ्याच उमेदवारांनी घेतला पाहिजे. कारण मला वाटते सगळेजण आपले हारलो पडलो म्हणून निघून गेले होते बाहेर. लीड पण तशाच प्रकारचं होतं प्रत्येकाला, पण माझं तसं नव्हतं. माझ्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास होता. मला माहिती होतं की मी मशीन सुद्धा हरवू शकतो. परंतु शेवटी मशीननीच घात केला आणि शेवटच्या 8व्या 9व्या 10व्या या राऊंड मधल्या मशीन बंद पडल्या. आणि 2 मशीन त्याच्यामध्ये एक नंबरच्या ह्याच्यावरती आणि 4 नंबरच्या ह्याच्यावरती ज्या 2 मशीन होत्या त्या 2 मशीन बंद पडल्या. आणि डायरेक्टली या मशीन बंद पडल्यानंतर त्या मशीन मधलं सिम काढून दुसऱ्या मशीन मध्ये टाकलं आणि त्या मशीन चालू केल्या. त्यामुळे हा सगळा घोळ झालाय. माझा फक्त निवडणूक आयोगाला आणि आयुक्तांना असेल किंवा समथिंग अजून जे कोणी असतील त्या सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे की सगळ्या उमेदवारांनी ह्या गोष्टीकडे नीट पाहिलं पाहिजे. कारण एखादंच आयुष्य 5 वर्षांनी मागे जातं, बाकी काही नाही. कारण एक तर पहिलीच 4 वर्ष बिना निवडणुकीची काढली होती, तरी सुद्धा काम करत होतो आम्ही. आणि आज जे काही झालं, ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही स्वीकारल्या. असंच सुद्धा काही पुण्याच्या चुका झाल्या असतील, गाववाल्यांच्या चुका झाल्या असतील, त्याच्यामधून 2-3 उमेदवार एका ठिकाणचे आले, 50,000 मतं तिघांमध्ये विभागली गेली म्हणून या सगळ्या गोष्टी. पण ही जी काय आकडेवारी आहे ना, ती आकडेवारी घातक की 1035 मतं माझी कमी होतात एका राऊंड मध्ये. सगळ्या राऊंड मध्ये मिळून 1035 मतं कालच्या प्रेस नोट मध्ये कमी होतात आणि 1011 मतांनी बरोबर माझा पराभव होतो. हे कुठेतरी मनाला चटका लावणारा विषय. म्हणून म्हटलं की मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या संग शेअर करत आलो, या पण गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आता याच्यामध्ये मला जो काही कायदेशीर बाबी ज्या करायच्या ते मी आता इथून पुढे एखादा कायदेशीर सल्लागार घेऊन याच्यामध्ये जे काही मला करायचं असेल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, आयुक्तांच्या विरोधामध्ये, मी ते करेल. परंतु माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना एक हात जोडून विनंती आहे, कृपया कुणी इतर ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी कुणी करू नये, कुणी त्या भानगडीत पडू नये. जे जिंकले ते जिंकले. आपण पराभव हा ईव्हीएमनी केलेला आहे, आपला पराभव असा होऊ शकत नाही. कारण 1011 मतं 1035 मतं हे जे काही प्रॉब्लेम आहे ना, हा 1035 मतं मला बरोबर माझी कमी होतात सगळ्या मशीन मधली आणि 1011 मतांनी माझा पराभव होतो. आणि शेवटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चालत असतात. पण ठीक आहे, आपण जे काही आपली कायदेशीर लढाई असेल ते आपण पुढं लढूयात. पण मला जो काही मला विश्वास इथे मिळाला ना की आज 21,000 मतं मला पडली. जोक नाहीये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये 21,000 मतं. मला मागच्या टर्मला 12,500-13,000 मतं होती आणि आता मला या ठिकाणी 21,000 लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय. किंवा 21,000 मतं ही काय 21,000 लोकांचे आशीर्वाद हे काय कमी नाहीये. आणि हा दुसरा एक विषय राहत त्यामध्ये बरोबर. आता एक टेक्निकली बाबा अजून आहे बघा की आम्ही तू कुठे लिहिलं, अमित
कुठलं नाही का 4-5 आकडे त्यांनी लिहून घेतले इथे तू लिहून घेतलेलं ते हे नाही त्याच्याकडे किती जाहीर केलं होतं ते 73,719 कुठलं मध्ये केलं होतं आणि नाही रे बाबा ते नाही का शेवटी 75,000 ते कुठे लिहिले ते आकाश दोन मिनिटं. त्याच्यात आहे का ह्याच्यात आहे का नाही माझ्याकडे त्याच्याकडे ते त्यांनी आकडा हा याच्यामध्ये बघा आपल्याला एक सांगितलं होतं सगळ्यांना कदाचित प्रत्येक जण 19-20 लाख लोकांनी मतदान करायला गेले होते आणि प्रत्येकाला सांगितलं जात होतं की तुम्ही 5ही बटणं दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही बरोबर. जर तुम्ही असं म्हटलं होतं ना प्रत्येक निवडणूक अधिकारी आपल्या मतदान करायला गेलेल्या माणसाला सांगायचा की तुम्ही 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. मग तुम्ही जर 5 बटन दाबल्यानंतर मतदान पूर्ण होणार नाही. मॅडमने आत्ताचा आकडा किती सांगितला होता 78,000 719 हा पहिल्यांदा सांगितलं 19,826 आणि नंतरनं सांगितलं 78,719 म्हणजे 1,035 मतं तिकडे कमी केली. म्हणजे जर तुम्ही म्हणत होता ना की 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान काउंट केलं जाणार नाही याचा अर्थ सगळीकडेच म्हणजे ह्या प्रभागातल्या 5ही गटामध्ये अ ब क ड ई या ठिकाणी सगळीकडे 78,719 मतदान होणं गरजेचं होतं बरोबर ना. कारण 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही असे अधिकारी म्हणत होते. याच्यामध्ये मला कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे ना बाबा की मग असं कसं काय झालं. ब मध्ये जर इथं 78,719 मतदान झालं 719 मतदान झालं होतं तर ब मध्ये सुद्धा ती आकडेवारी तेवढीच यायला पाहिजे होती 78,719 तर ब मध्ये आली 75,229 क मध्ये आली 75,229 ड मध्ये आली 75,229 आणि बरोबर ई मध्ये ती 78,719 कशी काय आली. 3-3 हजाराचा डिफरन्स पडलाय. आणि हे स्वतः मॅडमनी त्यांनी असेल ना त्यांनी रेकॉर्डिंग असेल त्यांचा कॅमेरे होते तिथं सगळे कारण आम्ही सगळे लिहून घेत होतो शेवटचं. कारण मला माहिती होतं मी अनुभव घेतलेला होता मागं की शेवटच्या ज्या फेऱ्या असतात ना त्या फेऱ्यांमध्येच नेमका प्रॉब्लेम होतो. कारण मी अगदी सुरुवातीपासून मी लीडमध्ये होतो. मग 8व्या 9व्या 10व्या इथं ज्यावेळेस वाटलं की आता काहीतरी पुढे होऊ शकतं मग त्याच्यानंतर मशीन बंद पडल्या. परंतु मागच्या बाजूला ही लोक गेलीच नाहीत. एवढं खोलात कोण जात नाही. मी गेलो 75,229 75,229 75,229 BCD या तिन्हींना एवढंच मतदान होतं आणि फक्त ई मध्ये 78,719 कसं काय होतं का आमची बटणं जास्त दाबत होते का 2-2 वेळा दाबली का. या मतदारसंघामध्ये या प्रभाग क्रमांक 38 मध्ये 6,000 दुबार मतदान आहे. 12,000 दुबार मतदान होतं 12,000. मग तुम्ही काय केलं होतं त्याच्यामध्ये की तुम्ही प्रत्येकाकडनं एक लिहून घेत होता प्रतिज्ञापत्र हमीपत्र. एक जो दुबार माणूस यायचा त्याच्याकडनं हमीपत्र आम्ही ते मागितलं आम्हाला ते पण दाखवलं नाही तुम्ही. किती लोकांचं दुबार मतदान झालंय. जर 12,000 लोकांचं दुबार मतदान होतं याचा अर्थ 6,000 लोक एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये लागलेली होती. मग त्या माणसांचं जे तुम्ही हमीपत्र घेतलं होतं ते हमीपत्र म्हणजे 6,000 लोकांचं हमीपत्र घ्यायला पाहिजे. आणि अगदी बालिशपणाचं उत्तर मॅडमने त्या ठिकाणी ज्या आरो मॅडम होत्या त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही कारण बाजूला जे काही प्रांत बसलेले होते रांजणे साहेब हे रांजणे साहेब तहसीलला सगळं प्राउंटिंग करत होते. हेच सगळं सांगत होते मॅडमला आणि एकंदर त्या गोष्टी सगळ्या आम्ही आमच्या नजरेत टिपत होतो. त्यामुळं मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही फोन करून माहिती घेतली म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकीचं दिलं होतं ना कमिशनरांना. आणि हे जे दिले ना मला हे स्वतः सहाय्यक उपायुक्तांनी दिलेले आहेत म्हणगे मॅडम यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील एखाद्याच्या 5-5 वर्ष आयुष्याचं असं मागे जाणार असेल तर न बोललेलंच बरं ह्या विषयावरती. परंतु मी कायदेशीर जी लढाई आहे याच्यामध्ये अगदी एखाद्या चांगल्या कायदेशीर वकिलांना या बाबतीमध्ये बोलून मी याचा माझा जो लढा आहे तो चालू ठेवेल. निर्णय काय होईल तो माहित नाही परंतु हे मात्र नक्की आहे की इथं काहीतरी झालंय. मी ईव्हीएमचा घोटाळा म्हणणार नाही परंतु जो प्रॉब्लेम झाला कमी मतदान कसं झालं जे रात्री 1 दाखवलं 1,035 मतं तुम्ही
कमी दाखवताय आणि 1011 मतांनी माझा पराभव होतो. हा कसं काय हे गणित मला कळलं नाही. शिवाय माझ्या जर ई मध्ये 78,719 मोजले जातात तर बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये तिथं सुद्धा तेवढंच मोजलं जायला पाहिजे होतं. कारण तुम्हीच कंपल्शन केलं होतं 5 मतदान केल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही. मग सगळीकडे एकच आकडा का नाही आला? एवढंच या ठिकाणी आज सांगतो. खूप उशीर झालाय. तुम्ही सर्वांनी जो काही मला सहकार्य केलं, माझ्या पाठीशी राहिलात. मला या मतदारसंघामधील सुद्धा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो, कोणीही मनाला वाईट वाटून घेऊ नका, मनाला लावून घेऊ नका. जे झाले ते आता स्वीकारायचं. पुढची जी लढाई आहे ती आपण लढूयात. बाकी काळजी करू नका. वसंत मोरेला कुठले नगरसेवक पद असण्याची गरज नाहीये. वसंत मोरे हा 4 वर्ष नगरसेवक पद नव्हतं तरी सुद्धा तुमच्यासाठी उभा होता. भविष्यात सुद्धा काही असू द्या, कुणी असू द्या, कुणाची माय व्यायलेली नाहीये की तो आपल्यापर्यंत येईल. जर आलंच काय तसं तर आपण त्याला त्या पद्धतीने तोंड देऊ. आत्ता म्हणून मी कुणालाही सांगितलं, कुणी काही करायचं जे शहरामध्ये झाले ते आपल्याला नकोय. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला कायदेशीर ज्या गोष्टी करता येतील त्या 100% आपण कायदेशीर गोष्टी करू. एवढे त्या ठिकाणी सांगतो. थांबतो. धन्यवाद.